नवरोबांनी या नाश्त्याचा एक घास खाल्ला आणि म्हणाले, उद्या परत बनव. 1 वाटी रवा, पाऊण वाटी बेसन पिठात मीठ, हिंग, हळद, लिंबाचा रस, 1.5 वाटी पाणी थोडं थोडं घालून बॅटर बनवलं. मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस पाणी न घालता फिरवून घेतलं. तयार चटणीत अर्धी वाटी रवा, पाव वाटी दही घालून मिक्सरला फिरवलं. बॅटर एका भांड्यात काढलं. प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर सारख्या 2 भागात डिव्हाइड केलं. एका भागात तेल, इनो, पाणी घालून मिक्स केलं. तेल लावलेल्या प्लेटमध्ये घातलं. कढईत स्टँड ठेवून पाणी गरम केलं. 3 मिनिटांसाठी याला वाफवून घ्यायचं. 3 मिनिटांनंतर वाफ भरली, बाहेर काढलं. चटणीच्या बॅटरमध्ये तेल, इनो आणि पाणी घालून मिक्स केलं. वाफवलेल्या पहिल्या लेयरवर याला टाकायचं, कव्हर करायचं. 3 मिनिटांसाठी कढईत वाफवून घ्यायचं. 3 मिनिटांनंतर याला काढून घेतलं. नंतर शिल्लक बॅटरमध्ये तेल, इनो आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. वाफवलेल्या चटणी बॅटरवर हे घालायचं आणि कव्हर करायचं. कढईत ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर याला वाफवायचं. 8 मिनिटांनंतर हे छान वाफलं गेलं. काढून थंड करायचं. गरम तेलात मोहरी, तीळ, कढीपत्त्याचा तडका यावर घालायचा. आवडत्या आकारात नंतर याला कापून घ्यायचं. तर तयार आहे एकदम सॉफ्ट जाळीदार असा सँडविच ढोकळा. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.